आवर्जून उपस्थित प्रस्थापितांच्या छाताडावरती 4 वेळा नाचून मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेले एका सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा 4 वेळा म्हटलं ना, हा 4च म्हटलं, तुम्हाला काय ऐकलं? 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग 4 वेळा प्रस्थापितांची इच्छा नसताना सुद्धा एक बोराटवाडी नावाचं छोटंसं गाव आहे, या गावातल्या एका रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राच्या प्रस्थापितांना माती चारून महाराष्ट्रामध्ये पाय रोवून उभा राहतोय. आणि ते आज देवाभाऊंच्या मंत्रिमंडळामधले अत्यंत महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत, जे ग्रामविकास खातं आहे, जे आमच्या सर्वांशी निगडीत आहे. गाव म्हटलं की ग्रामविकास, गावातला प्रश्न म्हटला की ग्रामविकास खातं. मग कुठलाही विषय आला तर तो जयाभाऊंच्या खात्याशी निगडीत येतो. आणि जयाभाऊंना आम्ही विनंती केली की परवा ते जतला आले होते, मागच्या 8-10 दिवसापूर्वी इथं बैलगाड्याच्या शर्यती निमित्तानं आले होते, तर आम्ही विनंती केली की कवटे मंकाळला भाऊ आपण आलंच पाहिजे. आजचा अत्यंत व्यस्त कार्यक्रम करून भाऊ कवटे मंकाळला आले, त्याबद्दल आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून भाऊंचं आपल्या कवटे मंकाळ तालुक्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. संदीप आबा आता बोललेले आहेत. आपले शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे, जे 3 वेळा जिल्हा परिषदचे सदस्य आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. आता जयाभाऊंच्याकडे आणि देवाभाऊंच्याकडे त्यांचं लक्ष आहे, कारण 3 वेळा झडपी झाले. आता पुढे काय व्हायचं, असे शिवाजीराव डोंगरे साहेब इथं उपस्थित आहेत, माऊली आळणवर आहेत, माननीय मिलिंद बापू आहेत, आपले भोसले सरकार जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, अशी सगळी मंडळी आहेत. तर मी मनापासून आपल्या या दहीहंडीला खूप शुभेच्छा देतो. संदीप आबा हे छोट्या गावातलं व्यक्तिमत्व आहे आणि बऱ्यापैकी लोक अरे कोण आहे आबा, अरे आबा एकदम भारी माणूस आहे, तुम्ही यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावा. सगळीकडं माननीय देवाभाऊंच्या पासून सगळीकडं त्यांची खूप चांगली रिलेशन आहेत. आणि आपल्या कवटे मंकाळ तालुक्यासाठी आपला इथला तालुक्यातला आमदार जरी नसला तरी आमदारापेक्षा जास्तीचे कामं आणण्याची क्षमता ही संदीप बाबांच्या मध्ये आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या बरोबर उभं राहण्याची आवश्यकता आहे. कवटे मंकाळ, जत, आटपाडी, पूर्वीचं खानापूर, आताचं भवानीपूर होणार आहे, भवानीपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रस्थापित व्यवस्थेने अन्याय केलाय. कारण मंत्रीपद कधी या तालुक्यांना मिळालं नाही. जो मंत्री होतोय तो त्या तालुक्यापुरता मर्यादित, त्यांनी आपल्या तालुक्यांना न्याय दिला नाही. आणि भाऊ हा तालुका आहे, इथं आरेवाडीचा बिरोबा आहे. कवटे मंकाळ तालुक्यामध्ये 3-4 राज्यातला सगळा समाज आरेवाडीला येतो. या गावाचं ग्रामदैवत आहे महाकाली. तर हे असं खूप चांगले पवित्र ठिकाण हे कवटे मंकाळ आहे. परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून थोडा अन्याय झालाय. आता आपण एकदम तरुण तडफदार मंत्री महोदय आहात, पैलवान आहात, आता तुम्ही वस्ताद झालाय राजकारणामध्ये. पूर्वी कॉलेज असताना तुम्ही पैलवानकी सांगलीमध्ये केली, परंतु आता तुम्ही वस्तादांचे वस्ताद झालेला आहात. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या उपेक्षित तालुक्यांची तुमच्याकडून अपेक्षा आहे, देवाभाऊंच्याकडून अपेक्षा आहे. देवाभाऊंनी तर बऱ्यापैकी दुष्काळी तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्याचं पुण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे. आणि आता आपण त्या मंत्रिमंडळात आहात, तर आपल्या हातून या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांचं कल्याण व्हावं आणि ती कल्याण करण्याची प्रचंड शक्ती बिरोबानं महाकालीनं आपल्याला द्यावी, हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या टाक्यांना तुम्ही फाईट करताय, तुम्ही लढताय, असंच लढत राहावा. आमचे सगळे तालुके हे जयाभाऊंच्या पाठीमागे उभा करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आम्ही ते नक्की करू. परत एकदा तुमचं कवटे मंकाळ तालुक्यामध्ये मनापासून स्वागत करतो. एक महत्वाचा विषय संदीप बाबांनी मांडलाय, ड्रायपोर्ट. आता मी उमदीला MIDC घोषित करून घेतली सरकारकडून, पास थ्रू जाहिरात दिली. 3-4च प्रस्ताव आले. का प्रस्ताव 3-4 आले? त्यांचं म्हणणं आहे JNPT जे पोर्ट आहे ते 450 किलोमीटर लांब आहे आणि मग जर एखादा मोठा उद्योग यायचा असेल तर आपल्याला ड्रायपोर्टची आवश्यकता आहे. मी काल ती व्यवस्थितपणे माहिती घेतली आहे, मी तुम्हाला भेटून सांगेन, देवाभाऊंना सांगेन. आमच्या कवटे मंकाळ तालुक्यामध्ये ड्रायपोर्ट झालं तर कवटे मंकाळ जतला मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येऊ शकतात. त्यासाठी आपण मदत करावी एवढंच या निमित्तानं बोलतो आणि आपण आपलं मत व्यक्त करावं अशी विनंती करतो.